नमस्कार मित्रांनो. आपण भारतीय व्यापारी बँक व्यवसाय आहे तो इकॉनॉमिक सिरीजमधला हा एक नवीन पार्ट आहे किंवा चॅप्टर बघणार आहोत आपण. याच्यामधले जे काही महत्त्वाचे जे एलिमेंट आहेत किंवा बँकिंगचे जे इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलेले असतात किंवा बेसल वन बेसल टू जे निकष आहेत किंवा जी नरसिंहन समिती आहे त्याविषयी प्रश्न विचारले गेले आहेत किंवा ते खूप इम्पॉर्टंट आहे. भारतीय व्यापारी बँक व्यवसायाचं जे काही डेव्हलपमेंट जी काही आहे ती कशाप्रकारे झालेली आहे याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. मग याच्यामध्ये कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो आणि विकसित वित्तीय व्यवस्था जी आहे ती विकसित असते. उलट पक्षी वित्तीय व्यवस्था जी आहे ती न्यून विकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेवर ह्या मर्यादा येतात. म्हणजे डेव्हलपमेंट जी काही आहे ती बँकिंगच्या डेव्हलपमेंटवर डिपेंड असते आणि त्यावर सगळ्या पुढच्या गोष्टी ठरत असतात. मग याच्यामध्ये व्यापक अर्थाने वित्त म्हणजे काय? मग कर्जाने दिला घेतला जाणारा जो पैसा आहे. मग अशा वित्ताची जी गरज आहे ती व्यक्ती असतील, कुटुंबीय असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, उद्योगपती आहेत, शेतकरी आहेत, विविध सरकारी इत्यादींना असते. मग उदाहरणार्थ व्यक्ती आणि कुटुंबांना वित्ताची जी गरज दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, गृह बांधणीसाठी असते. तसेच व्यापाऱ्यांना वित्ताची जी गरज आहे ती आपला माल विकत घेण्यासाठी असते आणि साठवण्यासाठी असते. मग याच्यामध्ये सरकारला सुद्धा आपल्या या चालू खर्च भागवण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी हे पैसे जे आहेत ते युद्धसज्जतेसाठी आवश्यक असते. मग अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस वित्तीय व्यवस्था किंवा फायनान्शियल सिस्टम असे म्हणतात. भारतीय वित्तीय व्यवस्थेचे जे भाग आहेत ते बघूया आपण कोणते आहेत. मग वित्तीय बाजार आहे, वित्तीय संस्था आहेत, मग वित्तीय सेवा आहे, वित्तीय साधने आहेत. मग याच्यामध्ये भारतीय वित्त बाजारमध्ये इथे 3 सब टॉपिक्स आहेत आणि मग 2 टॉपिकमध्ये ते केले गेले. मग भारतीय नाणे बाजार नेमकं काय? मग याच्या कन्सेप्ट सुद्धा दिलेले आहेत पुढे. मग ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज जे सेक्टर आहे, मग अनऑर्गनाइजमध्ये सावकार आणि सराफी पेढेवाले जे आहेत आणि संघटित क्षेत्र जे आहे ते व्यापारी आणि बँक व्यवसाय जे ऑर्गनाइज आहे. त्यानंतर मग भारतीय भांडवल बाजार आहे, मग व्यापारी बँक आहेत, विकास वित्तीय संस्था आहेत, नंतर मग विमा कंपन्या आहेत आणि मर्चंट बँक आहेत, त्यानंतर मग म्युच्युअल फंड आहेत. मग याच्यामध्ये याच्या कन्सेप्ट इथे क्लिअर केलेले आहेत त्यांनी. वित्तीय बाजार म्हणजे नेमकं काय? मग वित्तीय बाजार म्हणजे वित्ताच्या देवाणघेवाणीचा बाजार आहे होय. मग वित्ताच्या कालावधीपासून त्याचे प्रमुख 2 भाग पडतात. मग त्याचे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. मग नाणे बाजारामध्ये काय होतं नेमकं? मग अल्पकालीन वित्ताची तसेच भांडवल बाजारामध्ये मध्यम व दीर्घकालीन वित्ताची जी देवाणघेवाण चालते. मग या दोन्ही बाजारांचे विभाजन प्राथमिक आणि द्वितीय बाजार असे केलेले आहे. मग प्राथमिक बाजारामध्ये प्रथम निर्माण होणाऱ्या पतसाधनांची तसेच द्वितीय बाजारामध्ये जुन्या किंवा विद्यमान पतसाधनांची जी आहे ती देवाणघेवाण चालते. आणि सेकंड आहे नंतर मग वित्तीय संस्था. मग वित्तीय संस्थांमध्ये नेमकं काय आहे? मग वित्तीय संस्था या बाजारामध्ये विविध प्रकारच्या वित्तीय संस्था कार्यरत असतात. मग नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका असतील, तसेच विकास वित्तीय संस्था आहेत, मग इन्व्हेस्टमेंट बँक आहेत, विमा कंपन्या आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत आणि मर्चंट बँक आहेत. त्यानंतर मग थर्ड आहे ते वित्तीय सेवा आहेत. मग वित्तीय सेवांमध्ये ज्या काही कर्ज पुरवठा आहे, मग भाग विमेकरी सेवा आहेत. त्यानंतर मग वित्तीय साधने जी आहेत, मग त्याच्यामध्ये वित्तीय संस्था आपल्या सेवा विविध प्रकारच्या वित्तीय पतसाधनांच्या सहाय्याने निर्माण करून देत असतात. मग त्यामध्ये नाणे बाजारातील कॉल किंवा नोटीस कर्ज आहेत, ट्रेझरी बिल आहेत, मुदती कर्जे आहेत, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स आहेत, कमर्शियल पेपर्स आहेत. मग भांडवल बाजाराचे जे काही 2 भाग पडतात, मग इथे इक्विटी विभाग आणि डेट विभाग असे आहेत. मग इक्विटी विभागामध्ये विविध प्रकारच्या शेअर्सचा समावेश होतो आणि डेट विभागामध्ये विविध प्रकारच्या डिबेंचर्स आणि बॉन्ड्सचा समावेश होतो. त्यानंतर मग वित्तीय बाजारामध्ये भारतीय नाणे बाजार म्हणजे नेमकं काय? त्यामधल्या कन्सेप्ट बघूया आपण. मग वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागामध्ये अल्पकालीन निधींची देवाणघेवाण होत असते त्याला नाणे बाजार असं म्हणतात. नाणे बाजारामध्ये मग कर्ज व्यवहाराचा जो कालावधी आहे तो 1 वर्षापर्यंत असतो आणि अल्प कालावधी जो आहे तो 15 ते 18 महिन्यांपर्यंत असू शकतो. नंतर मग भारतीय नाणे बाजारामध्ये संघटित आणि असंघटित अशा क्षेत्रांचा समावेश होतो आणि असंघटित क्षेत्रामध्ये सावकार आणि सराफी पेढेवाले आहेत आणि संघटित क्षेत्रामध्ये मग ज्या व्यापारी बँका आहेत, मग सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील असतील, सहकारी क्षेत्रातील ह्या ज्या बँक आहेत, मग परकीय बँकांचा सुद्धा याचा समावेश होत असतो. त्यानंतर याच्यामध्ये मग भारतीय भांडवल बाजार आहे. भारतीय भांडवल बाजारामध्ये त्यानंतर याच्यामध्ये मध्यम आणि दीर्घकालीन निधींची देवाणघेवाण होत असते, त्याला भांडवल बाजार असं म्हणतात. मग साधारणतः याच्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं कर्ज आहे आणि जे व्यवहार आहेत मग 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीला मध्यम कालीन, तर त्यापेक्षा 20 ते 25 वर्षापर्यंत जो कालावधीला दीर्घकालीन असं म्हटले आहे. आणि भारतीय भांडवल बाजारामध्ये वित्त पुरवठा करणारे व इतर वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो. मग संस्था कोणत्या आहेत ते नेमकं? मग याच्यामध्ये व्यापारी बँका आहेत, विकास वित्तीय संस्था आहेत, LIC, IDBI,
विकास वित्तीय संस्था मग IFC आहे, IDB आहे, ICICI आहे, SFC आहे आणि विमा कंपनी LIC आहे, JIC आहे, मर्चंट बँक आहे, म्युच्युअल फंड्स आहे UTI आणि पतदर्शक ठरवणाऱ्या संस्था आहेत. मग क्रिसिल असेल, केअर आहे आणि ICR आहे. त्यानंतर मग भांडवल बाजारामध्ये कर्ज घेणारा ऋणको आणि धनकोच्या कन्सेप्ट आपण ते ऑलरेडी बघितलेलं आधीच्या चॅप्टरमध्येच. भांडवल बाजारामध्ये मग कर्ज घेणारा ऋणको असं म्हणतात आणि कर्ज देणाऱ्यांना धनको किंवा जे काही एकत्र आणणारे रोखे बाजार असे म्हणतात. मग एकत्र आणणारे रोखे बाजार काय आहे? मग स्टॉक एक्सचेंज आहे आणि मग याच्यामधल्या ज्या 3 कन्सेप्ट ऋणको, धनको आणि स्टॉक एक्सचेंजेस. मग भांडवल बाजारात कर्ज घेणाऱ्यांना इथे ऋणको म्हटलेलं आहे आणि कर्ज देणाऱ्यांना इथे धनको म्हटलेलं आहे. आणि एकत्र आणणारा जो काही रोखे बाजार स्टॉक मार्केट आहे, स्टॉक मार्केट सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे. त्यातील दलालाची महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यामध्ये यातील भारतामध्ये बँकिंग व्यवसायाचे अस्तित्व जे आहे ते प्राचीन काळापासून असलेलं मग याच्यामध्ये आहे. त्यानंतर मग जे काही भारतीय बँक व्यवसायाची रचना आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये मग असंघटित बँक व्यवसाय जो आहे मग याच्यामध्ये सावकार, सराफी, वेडेवाले आहेत, मग शेट्टीयार आहेत, सराफ आहेत, महाजन आहे, सेठ आहेत. मग RBIने सावकार आणि सराफी पेढेवाल्यांना संघटित क्षेत्रात आणण्याचे जे बरेच प्रयत्न केले असताना सुद्धा हे या क्षेत्राचा पूर्ण हिस्सा बनू शकलेले नाहीत. त्यानंतरचा मग संघटित बँक व्यवसाय आहे तो संघटित क्षेत्र जे आहे याच्यावर ॲक्च्युली प्रश्न विचारला जात नाही, पण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असावी किंवा UPSC मेन्सला आपल्याला जे आपण डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण ज्यावेळी आन्सर लिहित असतो किंवा एसे लिहित असतो फायनान्शियल कंडिशन जे आहे त्याच्यावर आपण लिहित असताना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. संघटित बँक व्यवसाय काय आहे? मग संघटित क्षेत्र जे आहे ते RBIच्या नियंत्रणाखाली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील सहकारी क्षेत्रातील तसेच परकीय बँकांचा जो समावेश आहे तो याच्यामध्ये होत असतो. आणि भारतीय बँक व्यवसायाची जी उत्क्रांती आणि प्रगती आहे याच्यामध्ये मग जी पहिली बँक आहे ती 1770मध्ये आहे. मग ती अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला बँक ऑफ हिंदुस्तान नावाची जी पहिली भारतीय बँक स्थापन केलेली आहे. मग या बँकेने सुमारे 20 वर्ष काम केले, त्यानंतर ती बंद पडलेली आहे. त्यानंतर मग 19व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीला सुसंघटित अशा व्यापारी बँकांची गरज वाटू लागली. मग तिने प्रेसिडेन्सी अशा म्हणून कंपनीने प्रेसिडेन्सी बँकांच्या इलाखा बँका स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि अशा या 3 प्रेसिडेन्सी बँका स्थापन केल्या. मग या प्रेसिडेन्सी बँका ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? मग 1806मध्ये या पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेची स्थापना झालेली आहे. मग बँक ऑफ कलकत्ता आहे म्हणून स्थापन करण्यात आली आणि 1809मध्ये मग तिला सनद मिळालेली, जे रूपांतर जे आहे ते मग प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉलमध्ये तिचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. मग ही भारतातील मर्यादित जबाबदारीच्या तत्वावरील पहिली संयुक्त भांडवली कंपनी होय. बँक ऑफ बंगालला 1823मध्ये नोटा छापण्याचा जो अधिकार तो दिलेला आहे. मग 1839मध्ये तिला शाखा उघडण्याची अनुमती दिली. मग त्यानंतर सेकंड आहे ती 1840मधली दुसरी प्रेसिडेन्सी बँक आहे ती बँक ऑफ बॉम्बे आहे आणि तिसरी आहे ती 1843मधली तिसरी प्रेसिडेन्सी बँक आहे ती बँक ऑफ मद्रास आहे. त्यानंतर मग या 3ही बँकांना नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, परंतु या 3ही बँकांना याच्यामधला प्रेसिडेन्सी बँकेच्या मधला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग या 3ही बँकांच्या नोटा लोकप्रिय न झाल्याने 1862मध्ये कागदी चलन प्रस्तुत करण्याचा मक्ता जो आहे तो ब्रिटिश भारत सरकारने स्वतःकडे घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये नंतर मग तिसरी जी आहे ती 1865मध्ये मग अलायन्स बँक आणि सिमला बँकेची स्थापना झाली आहे. त्यानंतर चौथा आहे ते मग 1881मध्ये अवध कमर्शियल बँक आहे. या भारतीयांनी मग भारतीय जबाबदारीच्या तत्त्वावर स्थापन केले पहिल्या बँकेची स्थापना आहे ती. मग त्यानंतर मग 1894 जे आहे ते लाला हरकिशन यांच्या अथक प्रयत्नामुळे पंजाब नॅशनल बँकेची स्थापना आहे ती संपूर्ण भारतीय मालकीची ही पहिली बँक आहे. हा महत्त्वाचा मुद्दा इथे की कोणती संपूर्ण भारतीय मालकीची बँक कोणती आहे? ती पंजाब नॅशनल बँक आहे, ती 1894मध्ये आहे. नंतर मग 1905मध्ये सुरू झालेली जी स्वदेशी मुवमेंट आहे भारतीय बँके स्थापने की ते खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळालेलं आहे. मग 1906 ते 13 या कालावधीमध्ये 98 बँका स्थापन झाल्या. मग ते कोणत्या आहेत? मग बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, मग बँक ऑफ बडोदा आहे. आणि बँकिंगची जी तत्व आहे ती योग्य रीतीने न पाळणं किंवा इत्यादी कारणामुळे मग 1913 ते 17च्या दरम्यान 87 बँका आहेत त्या बुडालेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये जी प्रगती आहे ती बँकिंग व्यवस्थेची इथे कम्प्लिटली इथे दिलेली आहे. मग 1921मध्ये तिन्ही प्रेसिडेन्सीच्या बँका आहेत एकत्रित करून इम्पिरियल बँकेची स्थापना केलेली आहे, ज्या ईस्ट इंडिया कंपनीने जी सुरू केलेली जी प्रेसिडेन्सी बँका होत्या. मग ह्या 3ही बँका नंतर एकत्र केल्या आहेत. मग इम्पिरियल बँकेची स्थापना केलेली आहे. मग ती एक खाजगी बँक होती आणि मात्र ब्रिटिश सरकारसाठी बँक म्हणून ती कार्य करत होती. त्यानंतर मग RBI आहे. मग 1 एप्रिल 1935 भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBI कायदा 1934 मध्ये RBIची स्थापना केलेली आहे. मग RBI ची ऑलरेडी 2 आपण सिरीज घेतलेल्या आहेत.
त्यानंतर मग स्वातंत्र्योत्तर प्रगती आहे. मग 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचे राष्ट्रीयकरण कार्यान्वित झालेलं आहे आणि आरबीआयचं मग सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण आहे. मग कायदा जो आहे तो 1948 अंमलात करण्यात आलेला आहे. मग बँकिंग विनिमय कायदा आहे 1949 काय आहे नेमका ते बघूया आपण. भारतात बँक बुडीचे जे प्रमाण आहे ते खूप असल्याने मग व्यापारी बँकांच्या कार्यपद्धतीवर जे कायदेशीर कंट्रोल करण्यासाठी भारतीय संसदेने 17 फेब्रुवारी 1949ला बँकिंग विनिमय जो कायदा आहे तो 1949 संमत केलेला आहे. मग तो 16 मार्च 1949ला तो कार्यान्वित झालेला आहे. त्यानंतर मग या कायद्याने आरबीआयचे जे नियंत्रण आहे ते भारतीय व्यापारी बँकांवर स्थापन केलेलं आहे. मग अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका अशा 2 टाईप्समध्ये इथे करण्यात आलेलं आहे. मग या 1949च्या कायद्यानुसार आरबीआयला पुढील महत्त्वाचे अधिकार दिले. मग अधिकार कोणते आहेत? मग बँकांची स्थापना करण्यासाठी इथे आरबीआयची संमती आवश्यक आहे. सेकंडमध्ये मग आरबीआय व्यापारी बँकांचे हिशेब तपासू शकते. तसेच बँकांना वेळोवेळी आरबीआयला जी इन्फॉर्मेशन आहे ती द्यावी लागते. त्यानंतर मग आरबीआयचा व्याजदर किती असावा, आरबीआय व्याजदर किती असावा किंवा कर्जे कोणत्या कारणाकरिता व किती द्यावी यासंबंधी सुद्धा बँकांना गाईड करत असते. मग 1949च्या कायद्यानुसार मग आरबीआयला बँकांवर नियंत्रण सत्ता मिळाल्याच्या नंतर मग बँकांचा कारभार जो आहे तो सुधारू लागलेला आहे. मग 1949च्या कायद्यामध्ये परिस्थितीनुरूप वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. मग दी बँकिंग कंपनीज अमेंडमेंट ॲक्ट 1961 नुसार आरबीआयला सरकारच्या संमतीने बँकांचे जे सक्तीने विलिनीकरण आहे ते करण्याचा हक्क मिळालेला आहे. मग 1 जुलै 1955ला एसबीआय कायदा 1955 अन्वये सरकारने इम्पिरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलेले आहे. मग हे रूपांतर करण्याची जी समिती किंवा शिफारस आहे ती 1951च्या अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीने केली आहे. मग अध्यक्ष AD गोरावाला समिती आहे. मग आपल्या डिसेंबर 1954च्या अहवालामध्ये केली होती. मग समितीने दिलेले जे कारण आहे ते कृषी आणि ग्रामीण विकासासाठी आहे. मग योग्य प्रमाणात वित्त पुरवठा व्हावा यासाठी, ग्रामीण भागात बँकिंगच्या सोयीसुविधांचा विस्तार व्हावा यासाठी आहे. मग अनेक जणांना एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक असल्याची वाटते, मात्र त्याची चुकीची आहे. इथे ही स्टेटमेंट महत्त्वाची आहे. आपण ज्यावेळी इकॉनॉमीचा स्टडी करत असतो किंवा मग बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना किंवा एसबीआय आहे, सेंट्रल बँक आहे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे किंवा मग ईस्ट इंडिया कंपनीपासून ते आता 2019पर्यंत जे काही ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायचे असतील तर हा जो चॅप्टर आहे तो नीट वाचणं गरजेचं आहे. आणि हा जर आपण चॅप्टर वाचणार नसू किंवा हे जे व्हिडिओ बघणार नसेल तर मग आपण इकॉनॉमीचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट होणार नाही किंवा आपल्याला जे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहेत किंवा फॅक्च्युअल यातला जो डेटा आहे तो आपल्याला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे लेक्चर इथे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मग इथे अनेक जणांना एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक असल्याचे वाटते, मात्र ते चुकीचे आहे. मग याच्यामध्ये इम्पिरियल बँकेच्या राष्ट्रीयकरणाची जी शिफारस होती कधीही स्वीकारण्यात आलेली नव्हती. मग एसबीआय कायदा 1955 अंतर्गत इम्पिरियल बँकेच्या प्रचलित भांडवलापैकी इश्यू कॅपिटल 92.1% भांडवल जे आहे ते आरबीआयला देण्यात आले. त्यानंतर उरलेले जे खाजगी किंवा व्यक्ती किंवा संस्थांना अशा रीतीने आरबीआयने इम्पिरियल बँक जी आहे ती ताब्यात घेऊन तिचे रूपांतर जे आहे ते एसबीआयमध्ये करण्यात आलेले आहे. त्यानंतर मग आरबीआय ही जी भारत सरकारच्या त्यानंतर मग आरबीआय ही जी 100% मालकी संस्था असल्याने व्यापक अर्थाने एसबीआयला राष्ट्रीयकृत बँक मानण्याचा जो प्रघात पडलेला आहे. म्हणजे एसबीआय नॅशनलिस्ट बँक आहे की नाही याच्याबद्दल जी कन्सेप्ट आहे ती इथे त्यांनी क्लिअर केली आहे. मग इम्पिरियल बँक जी ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केली आहे त्यानंतरची मग एसबीआय जी आहे ती मग 1959मध्ये भारत सरकारने एसबीआय संलग्न बँक कायदा 1959 संमत केलेला आहे. मग त्यानुसार 8 संस्थानिकाची बँक आहेत. म्हणजे जी संस्थानं जी होती फॉर्मर प्रिन्सली स्टेट ऑन बँकेज मग एसबीआयने आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना एसबीआयच्या सहयोगी बँक म्हणून ओळखण्यात आले. मग याच्यामध्ये 1963मध्ये मग एसबीआयच्या सहयोगी बँकांपैकी बँक ऑफ बिकानेर, बँक ऑफ जयपूर या 2 बँकांचं विलिनीकरण केलेलं आहे. मग स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर म्हणून स्थापन केलेली आहे. मग आपली सगळ्यांची या बँकेमध्ये खातीसुद्धा आहेत. मग त्याचं जे काही डेव्हलपमेंट अशा प्रकारे झालेली आहे ती एसबीआय सहयोगी बँकांची संख्या जी आहे ती 7 झालेली आहे. मग अलीकडे 13 ऑगस्ट 2008 पासून स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचे व 16 ऑगस्ट 2010 पासून स्टेट बँक ऑफ इंदोरचे विलिनीकरण स्टेट बँकमध्ये केलेलं आहे. मग 1 ऑगस्ट 2016मध्ये उर्वरित सहयोगी बँकांचे विलिनीकरण एसबीआयमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इथे आपल्याला एसबीआय असेल किंवा मग इतर पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा यांचं विलिनीकरण कधी झालेलं आहे किंवा यांची इस्टॅब्लिशमेंट जे काही प्रोसेस आहे त्या सगळ्या यावर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याबद्दल किंवा एक्सपेक्टेड सुद्धा आहे. मग 1 फेब्रुवारी 1969मध्ये इथे ऑगस्ट 2016मध्ये मग उर्वरित सहयोगी बँकांचे विलिनीकरण जे आहे ते एसबीआयमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मग इथे मोरारजी देसाई यांनी जो इथे निर्णय घेतला आहे सामाजिक नियंत्रण व्यापारी बँकांवर केलेलं आहे ते 1 फेब्रुवारी 1969ला आणि व्यापारी बँकांची मालकी व व्यवस्थापन जे आहे ते
खाजगी भागधारकांकडेच ठेवून त्या राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांचे सरसकट राष्ट्रीयकरण करण्याची त्यांच्यावर सरकारने विविध नियंत्रण लादण्याचा जो पद्धतीस इथे सामाजिक नियंत्रण असं म्हटलं आहे, इथे कन्सेप्ट दिलेली आहे. मग इथे बँकांचे राष्ट्रीयकरणची कन्सेप्ट इथे माहीत असणं आपल्याला खूप आवश्यक आहे, कारण की इथे तोच मुद्दा परत परत असतो. त्यामुळे इथे 19 जुलै 1969 या दिवशी 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. मग अशा 14 खाजगी बँका कोणत्या आहेत? मग इथे दिलेलं आहे, इथे नाव आहे ती. मग इथे ज्यांच्या ठेवी जून 1969 मध्ये 50 कोटीपेक्षा अधिक होत्या, मग त्यांचं इथे राष्ट्रीयकरण केलेलं आहे. मग इथे राष्ट्रीयकरणाचा अर्थ काय होता नेमका? मग इथे एखाद्या खाजगी व्यक्तीने किंवा संस्थेने संघटित केलेला आणि ज्याची एखाद्या म्हणजे इथे नॅशनलायझेशनचा मिनिंग एखाद्या खाजगी व्यक्तीने किंवा संस्थेने संघटित केलेला आणि ज्याची मालकी व व्यवस्थापने अशा व्यक्ती किंवा संस्थेकडून केली जाते, असा व्यवसाय जेव्हा शासन आपल्या ताब्यात घेते आणि त्या खाजगी व्यवसायाची पूर्णतः बहुमताची भागभांडवल जे आहे ते विकत घेतलं जातं, त्यावेळी त्या व्यवसायाचे राष्ट्रीयकरण झाल्याचं म्हणतं. म्हणजे जो प्रायव्हेटायझेशन जे काही होतं ते कम्प्लिटली गव्हर्नमेंटने विकत घेतलेलं आहे आणि ते पूर्ण त्याच्यावर जो कंट्रोल आहे तो गव्हर्नमेंटचा असतो आणि जे भागभांडवल सुद्धा इथे विकत घेतलं. मग त्या प्रोसेसला इथे राष्ट्रीयकरण असं म्हटलं आहे. मग बँकांच्या राष्ट्रीयकरणाची कारणे काय आहेत ती माहीत पाहिजेत आपल्याला. मग इथे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण दूर करण्यासाठी, अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी, मग कृषी लघुउद्योग असतील, लघुउद्योग असतील, ग्रामीण विकास असेल, मग ग्रामीण भागात शाखांचा विस्तार करण्यासाठी सुद्धा इथे केलेला आहे. मग 15 एप्रिल 1980 मध्ये मग 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. मग अशा 6 बँका ज्यांच्या ठेवी 14 मार्च 1980 रोजी 200 कोटीपेक्षा अधिक होत्या. मग 4 सप्टेंबर 1993 तोट्यात चाललेली जी न्यू बँक ऑफ इंडियाचे विलिनीकरण आहे ते पंजाब नॅशनल बँकेमध्ये करण्यात आलेलं आहे. मग राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ती 19 इतकी उरली. त्यानंतर मग 1991च्या नवीन आर्थिक धोरणानंतर भारतीय बँक व्यवस्थेत खाजगीकरणाचे वारे वाहू लागलेले आहे. मग रिझर्व्ह बँकेने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन केलेल्या आहेत किंवा जी संमती दिलेली आहे. मग यानुसार मग स्थापन झालेल्या बँका नवीन खाजगी बँका असं म्हटलेलं आहे. मग 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969ला केलेलं आहे. मग त्यावेळी त्यांची जमा ठेवी किती होती? मग सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं जे एस्टॅब्लिशमेंट एरिया ते 1911 आहे. मग बँक ऑफ इंडिया 1906ला स्थापन केलेली आहे. इथे त्यांच्या जमा ठेवी दिलेल्या आहेत. मग आपल्याला प्रश्न विचारणार नाहीत किती जमा ठेवीचा, तरीसुद्धा विचारला तरी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पंजाब नॅशनल बँक 1894 आहे. मग बँक ऑफ बडोदा आहे ती 1908 मध्ये स्थापन केली. मग युनायटेड कमर्शियल बँक आहे ती 1943 आणि कॅनरा बँक आहे ती 1906 आहे आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया 1950. मग देना बँक आहे, मग युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर मी इथे 6 बँकांचं राष्ट्रीयकरण इथे केलेलं आहे. मग 1980 मध्ये केलेलं आहे ते. नंतर जवळजवळ 11 वर्षांनी केलेलं आहे. मग आंध्र बँक आहे, मग न्यू बँक ऑफ इंडिया आहे, मग ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आहे आणि कॉर्पोरेशन बँक आहे, मग पंजाब अँड सिंध बँक आहे, मग विजया बँक आहे इथे. थँक्यू सो मच मित्रांनो. आमचं जे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे टेलिग्राम चॅनल मी जॉईन करा आणि सेम पेज आमचं यूट्यूब आणि फेसबुकवर आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आणि हा जो टॉपिक आहे पुढच्या सिरीजमध्ये मी कंप्लीट करणार आहे. वेलकम.